नमस्कार. माझ्या अवघा रंग एकची झाला या कथेचा उर्वरित भाग मी आता वाचून दाखवते. मेहंदी आणि हळदीच्या समारंभासाठी मुख्य जेवण जरी बाहेरून मागवले असले तरी भारतीबेनने खास त्यांच्या स्टाईलचा ढोकळा आणि घेवर बनवलं होतं. तर प्रधान काकूनी खुसखुशीत कुरकुरीत अळूवड्या केल्या होत्या. मिसेस डिसोजानी त्यांचा स्पेशल असलेला केक बनवला होता. याशिवाय रुखवतात ठेवण्यासाठी प्रत्येकीनेच आपलं कौशल्य पणाला लावलं होतं. रश्मीबेनने सुरेख धारवाडी टाक्यांची नक्षी असलेली चादर विणली होती. कोणी क्रोशाचे टेबलक्लॉथ केले होते तर कोणी लोकरीचे मोठे रुमाल केले होते. जेव्हा रमाच्या सासरची मंडळी मेहंदी आणि संगीतच्या कार्यक्रमासाठी त्यांच्याकडे आली होती त्यावेळी सोसायटीतील सर्वांचं अगत्य पाहून ते खूप भारावून गेले. एकाच सोसायटीत सर्व जाती जमातीचे लोक राहून सुद्धा तिथे कोणाच्याही चेहऱ्यावर द्वेष हेवेदावे दिसत नव्हते. प्रत्येक जणच सर्वांशी आत्मीयतेने वागत होता. संगीतच्या कार्यक्रमात प्रत्येकाने आपल्या पद्धतीचं नृत्य सादर केलं. राघवन काकांच्या सुधाने भरतनाट्यमचा सुंदर आविष्कार सादर केला. त्यामुळे त्या सोहळ्याची रंगत खूपच वाढली. प्रत्यक्ष लग्नाचा दिवस उजाडला तेव्हा रमाच्या कुटुंबियांसारखेच इतर सर्वसुद्धा खूप भावूक झाले. आता रमा सोसायटीतून जाणार या कल्पनेने सगळ्यांना खूप गहिवरून आले. ती माहेरवाशीण म्हणून जेव्हा येईल तेव्हाच सर्वांना भेटू शकत होती. सोसायटीतून हॉलवर जाण्यासाठी बस केली होती. रमा सर्वांना भेटताना खूपच हळवी झाली होती. लग्न समारंभात कोणीही नुसते बसून राहिले नाही. जे दिसेल ते काम हातावेगळे होत होते. संध्याकाळी रमा सासरी जायला निघाली तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्या घरातलीच मुलगी सासरी जाते हे भाव दिसत होते. रमाच्या आईबाबांना सर्वजण धीर देत होते. रमाच्या सासूबाई सर्वांना उद्देशून म्हणाल्या, तुमची रमा आता आमच्या घरी येत आहे. ती तिथे तिच्या माहेरी असल्यासारखीच राहील याबद्दल खात्री बाळगा. तुमच्या देशबांधव सोसायटीसारखेच वातावरण रमा तिथे सुद्धा निर्माण करेल याची मला खात्री आहे. इतक्या चांगल्या संस्कारांमध्ये वाढलेली रमा सासरच्या सगळ्यांच्या मंडळींशी पाहुण्यांशी प्रेमाने अगत्याने वागेल याबद्दल मला कोणतीही शंका नाही. आम्ही सर्व तिला मुलीप्रमाणेच वागवू. मुख्य म्हणजे तिला जेव्हाही देशबांधव सोसायटीत यावंसं वाटेल तेव्हा ती कधीही येऊ शकते. तिला आम्हाला विचारण्याची काहीच गरज नाही. आज आपण आजूबाजूला पाहतो क्षुल्लक कारणावरून धार्मिक तेढ निर्माण होते. नंतर त्याचं पर्यावसन जातीय दंगली जाळपोळ इत्यादीमध्ये होतं. तुमची सोसायटी भारतीय एकात्मतेचं एक रूप आहे. देशबांधव सोसायटीतील सगळ्याच कुटुंबांना अनेकतेतून एकता त्यांच्या सोसायटीत नांदते याबद्दल खूप अभिमान वाटत असे. आपण सर्वच अगदी लहानपणापासून वाचत ऐकत लिहित आलेली आपल्या भारतात देशाची प्रतिज्ञा त्यातील एक वाक्य, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. देशबांधव सोसायटीतील सर्वच कुटुंब रोज खऱ्या अर्थाने ही प्रतिज्ञा जगत होते, सिद्ध करत होते. जगात कोणत्याही देशात आपल्यासारखी एकात्मता दिसत नाही. म्हणूनच मला माझ्या देशाचा अभिमान आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. समाप्त झाली. तुम्हाला माझी कथा कशी वाटली अभिप्राय देऊन नक्की सांगा.